म्हणून श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारुने. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनासी होय विश्रांती समाधान. आणि असं हे समाधान मिळण्यासाठी ते कीर्तनाला गेले होते. आणि कीर्तनकाराने सांगितलं की प्रभू रामचंद्राच्या नामाचा घोष केला की त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंत येऊन तिथे बसतात आणि नंतरच्या उरलेल्या वेळात ते केळीच्या बागेमध्ये असतात. हे ऐकल्यानंतर नरेंद्र, लहान बाळ आहेत, म्हणजे लहान आहेत ते तसे वयाने, 6-7 वर्षाचे आहेत. कीर्तन झाल्यानंतर घरी न जाता कुठे जाऊन बसले? हुड आहेत, चिकित्सक आहेत, बुद्धिमान आहेत, जाऊन बसले केळीच्या बागेमध्ये. 3 दिवस सतत तसं करत होते, जाऊन बसत होते. जाऊन आई विचारते, अरे नरेंद्र, तू जातोस कुठे, करतोस काय? नाही म्हणे, मी हनुमंतरायांच्या शोधासाठी. हनुमंतरायांच्या? कोणी सांगितलं? त्या मग कीर्तनकार खोटं बोलतात का आई? बघा, आईचं नाव आहे भुवनेश्वरी. आईचं सुद्धा नाव, जिने संपूर्ण भुवनावरती जिची सत्ता आहे. आणि विश्वनाथ वडिलांचं नाव आहे ना, नावंसुद्धा सार्थ आणि यथार्थ आहेत. आणि मुलगा पोटी जन्माला आलेला आहे नरेंद्र. काय खरोखरच आई वडिलांचे संस्कार कसे असतात बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 3 दिवस तिकडे असल्यामुळे तिने आईला प्रश्न विचारला, आई, कीर्तनकार काय खोटं बोलले का? आता ती आई आहे, संस्कार करते आहे. योग्य वयात योग्य संस्कार कसे करतात. शिक्षण आणि संस्कार चांगले जर झाले तर मूल कसं चांगलं निपजतं, या राष्ट्राचं उत्तम नागरिक होतं, हे या आई वडिलांकडून शिकावं आपण. आई भुवनेश्वरी आणि विश्वनाथ बाबा. आईने उत्तर दिलं, हे बघ बाळ, कीर्तनकारांनी बरोबर सांगितलेलं आहे, काही चुकीचं सांगितलं नाही. ते असतात तिथे, परंतु आज आहे ना, आज त्यांना काहीतरी काम दिलेलं आहे. कोणाला? हनुमंतरायांना. आणि ते काम दिल्यामुळे ते कुठे गेले आहेत? प्रभू रामचंद्रांचं काहीतरी काम आहे, त्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. दुसऱ्या तिसऱ्या आईने काय सांगितलं असतं? अरे काय नको ते प्रश्न विचारतो, एवढ्या लहान वयात कसलं ते राम आणि कसलं अरे हनुमान, अभ्यास कर. पण ती आई कोणाची होती? नरेंद्रची आई होती, लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर हळूहळू घराकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. शिक्षण सुरू झाल्यानंतर करता 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 त्यांना अनेक खेळ आवडायचे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये डुंबणं, पारंब्या मारणं वगैरे हे खेळ त्यांना खूप आवडायचे. अत्यंत आवडीचा खेळ कोणता होता त्यांचा माहिती आहे? एक आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडाला अशी जी फांदी होती, त्या फांदीवरती पाय टाकायचे वरती आणि पाय असे अडकवायचे आणि खाली डोकं करायचं आणि उड्या मारायच्या. आणि उड्या मारत असताना जमिनीवर असताना हात टेकायचे आणि खाली. मग त्या घरातले जे आजोबा होते त्यांना भीती वाटायची, कदाचित लागेल वगैरे मुलं खेळता खेळता. म्हणून त्या आजोबाने एक दिवशी बोलावून घेतलं त्यांना. आणि बोलावून घेतल्यानंतर आजोबा म्हणाले, अरे बाळानो, तुम्ही काय करताय हे? म्हणले, काय झालं? अरे त्या झाडावरती ब्रह्मराक्षस आहे म्हणाले, भूत आहे. ते तुम्हाला काय करेल, तुमची मान धरेल आणि मुरगळून टाकेल. तुम्ही त्या झाडावरती जाऊ नका. आता बाकीची सगळी घाबरली मुलं, पण स्वामी विवेकानंद असते हो नरेंद्र, हुशार, बुद्धिमान, तल्लक बुद्धी, ज्ञानी. ते म्हणाले, एवढे दिवस जर मी इथे उड्या मारतोय तर माझ्या डोकीला काय त्रास झाला नाही? असतं तर आतापर्यंत काहीतरी त्रास झाला असता की नाही? ज्या अर्थी त्रास झाला नाही त्या अर्थी बाबा काहीतरी आपल्याला खोटं सांगतायत. ते काहीच घाबरले नाहीत. बाकीची मुलं मात्र गेली पळून. हे मात्र मनसोक्त खेळले तिथे आणि आपल्या घरी निघून गेले. अशा प्रकारचं जीवन जगत असताना हळूहळू पुढे एक दिवस नरेंद्र, त्यांचं वाढदिवस होता. आणि त्या वाढदिवसाला आता वडील मात्र कोण होते आपल्याला माहिती आहे? वकील होते. आता वकील म्हटल्यानंतर वकिलांचा ड्रेस कसा असतो? वकिलांचा ड्रेस जो इंग्रजांनी तेव्हापासून जो ठेवलेला आहे तसाच आहे. म्हणजे काय? सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट आणि वरती कोट, जॅकेट काळं. आता हा ड्रेस. आणि वकील असल्यामुळे त्यांना घ्यायला एक गाडी यायची. कसली गाडी यायची? घोडागाडी यायची. त्याला बग्गी म्हणतात कलकत्त्यामध्ये. आणि ती जरा मोठी असायची. तर ती गाडी तो नेहमी बघायचा. पण ती गाडी बघत असताना तो जो चालवणारा जो असतो तो वरती बसतो आणि दुसरा जो असा जो भाग असतो त्या बग्गीचा, त्याच्यामध्ये कोण बसणार? ते वकील वगैरे जे कोणी प्रवासी असणार ते खाली. पण तो जो चालवणारा आहे तो कुठे? वरती. आता तो त्याचा पोशाख असा फेटा वगैरे, लाल फेटा, गळ्यामध्ये मस्त असं पिवळं धम्मक असं तो शालू वगैरे आणि असं ते पितांबर नेतल्यासारखा असा तो त्याचा रुबाबदार पोशाख. तो बघितल्यानंतर नरेंद्राला वाटायचं, हा हा हा, काय सुंदर आहे, सुंदर आहे. आणि ते त्याच्या डोक्यात बसलं आणि म्हणाला, आपल्याला पण काय करायला पाहिजे? तसंच करायला पाहिजे. ॲज यू थिंक सो यू बिकम. आपण जे बघतो, आपण जे बोलतो, आपण जे करतो तसंच आपलं घडत असतं, लक्षात घ्या. आणि एक दिवस हे सगळं तो पाहत होता. आणि त्याची दोस्ती कोणाशी होती जास्त? सगळ्यात जास्त दोस्ती कोणाशी होती? नरेंद्रांची.
तो जो ड्रायव्हर होता ना चालवणारा, बग्गी चालवणारा, त्याच्याशी त्यांची दोस्ती होती. आणि नरेंद्र नेहमी सांगायचा, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, तुमच्यासारखं व्हायचं आहे. झालं बाबा. एक दिवस नरेंद्रचा वाढदिवस आला. वाढदिवस आल्याबरोबर नरेंद्रचे सगळे मित्र गोळा झाले. आता नरेंद्रचे वडील एवढे मोठे वकील आणि मुलाचा वाढदिवस, मग काय तो साधा असणार आहे का? मग सगळी मोठी मोठी प्रांतातली मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी आलेली होते. पोलीस ऑफिसर आलेले होते, वकील लोक आलेले होते त्या ठिकाणी. सगळी अशी मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. आणि तो वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळं काही झालं आणि आता सगळी मुलं वगैरे अशी बसलेली आहेत सगळी. आता बसलेली असताना चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मित्र एकमेकाला सांगतायत. एक जण म्हणतो तू कोण होणार? तर तो एक जण म्हणाला मी इंजिनियर होणार. कोण होणार? इंजिनियर. दुसऱ्या मुलाचं बाप म्हणजे वडील त्याचे ते मोठे हे होते, प्रोफेसर होते. तो म्हणाला मी प्रोफेसर होणार. करता करता प्रत्येकजण आपापल्या वडिलांचा किस्सा तो गुरवत होता. बाकीच्यांना सगळ्यांना काय वाटलं असेल आता? नरेंद्र काय सांगेल? नरेंद्र काय सांगेल? कारण नरेंद्रचे वडील कोण होते? वकील होते, तिकडचे मोठे वकील. मग नरेंद्र पण काय सांगेल? मी पण कोण होणार? वकील होणार. म्हणून सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे, कारण नरेंद्रचा वाढदिवस आहे ना. मग नरेंद्राकडे सगळ्यांचे लक्ष लागलेला होता. नरेंद्रला विचारलं, नरेंद्र तू कोण होणार? मी तो बग्गीवाला होणार, घोडेगाडी चालवणारा होणार. आता घोडेगाडी चालवणारा होणार म्हटल्यानंतर सगळे मित्र हसायला लागले. हो काय म्हणाले? होऊन होऊन कोण होणार? वडील ह्याचे मोठे वकील, इकडचे प्रांतातले मोठे वकील, आणि हसायला लागले सगळे लोक. वडील पण म्हणाले, अरे वा तू घोडेगाडी चालवणारा होणार, वा वा वा. बाकीचे सगळे आता अजूनच हसायला लागले. म्हणाले एक वेळा मुलाचं डोकं फिरलं आहे, त्याच्या वडिलांचं पण म्हणाले डोकं फिरलेलं दिसतंय, वा वा म्हणतायत. आणि सगळं शांत झाल्यानंतर त्याला विचारलं, नरेंद्राला बाजूला घेतलं आणि विचारलं, नरेंद्र अरे तू हे काय दाखवतोयस की मी बग्गीवाला होणार आहे, घोडे चालवणारा होणार आहे? तर बाबा म्हणाले, बाळ तू हो,